तर जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 2024चा बोर्डाचा पेपर. होय मित्रांनो, हा मागच्या वर्षीचा बोर्डाचा पेपर असणार आहे. 2024चा विषय आहे हिंदी. यापूर्वी आपण मित्रांनो मराठीचा पेपर अपलोड केलेला आहे मित्रांनो. ते तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता मित्रांनो. नाहीतर मित्रांनो, सराव पेपर 2025चे जे शाळेमध्ये घेण्यात आले होते तेही आपण या चॅनेलवर अपलोड केलेले आहेत मित्रांनो. त्याची प्लेलिस्ट बनवलेली आहे, तुम्ही तेही पाहून घेऊ शकता. ते पेपर जास्तीत जास्त येण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. त्याप्रमाणे या पेपरमधील काही प्रश्नही तुम्हाला येण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे हा पेपर जराही इग्नोर करू नका, पूर्ण बघा. सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता येथे 2024चा पेपर आहे हिंदी सेकंड लँग्वेज मित्रांनो. वेळ तुम्हाला 3 तास दिलेला जातो. 80 मार्काचा पूर्ण पेपर असणार आहे हा. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला इथे काही सूचना दिलेल्या आहेत, वाचून घ्या मित्रांनो. 4 सूचना दिलेल्या आहेत, त्यावर आपण जास्त वेळ घालवत नाही मित्रांनो. त्यानंतर विभाग 1 गद्य दिलेला आहे 20 मार्कासाठी. 20 अंक म्हणजे 20 मार्क असणार आहेत मित्रांनो. यामध्ये तुम्हाला पठित गद्यांश म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकातील एक उतारा दिला जातो, त्यावर कृती सोडवायची आहे मित्रांनो 8 मार्कासाठी. तर पाहून घ्या मित्रांनो. तुम्हाला याचं जर PDF हवा असेल तर कमेंटमध्ये PDF पाहिजे म्हणून कमेंट करा मित्रांनो. लगेच तुम्हाला PDF अवेलेबल करून देतो. त्यानंतर हा मित्रांनो तो उतारा असणार आहे. कोणत्या चॅप्टर कोणत्या धड्यामधला हा उतारा आहे कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, तुम्हाला कळालं असेल तर. त्यानंतर वाक्य पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 2 दिलेले आहेत. 2 मार्कासाठी उत्तर लिखे म्हणून 2 दिलेले आहे. त्याचं तुम्हाला एका शब्दात उत्तर लिहायचं आहे मित्रांनो, किंवा एका वाक्यात लिहिले तरी चालेल. ते सर्व मित्रांनो उत्तराच्या आधारावर लिहायचं होतं मित्रांनो. त्यानंतर हा तिसरा प्रश्नही उत्तरांच्या आधारावर लिहायचा आहे मित्रांनो. समानार्थी शब्दाच्या जोड्या शोधून द्या असं म्हटलेलं आहे तुम्हाला एका मार्कासाठी मित्रांनो. त्यानंतर 2 उर्दू शब्द लिहायचे मित्रांनो. तुम्हाला उत्तरामध्ये 2 उर्दू शब्द आले आहेत ते लिहायचे आहेत मित्रांनो त्या. आणि इथे तुम्हाला सोमत आहे मित्रांनो. आराम हराम हे या विषयावर सोमत लिहायचं आहे 25 ते 30 शब्दामध्ये मित्रांनो. म्हणजे 4-5 ओळींमध्ये लिहायचं आहे सोमत मित्रांनो 2 मार्कासाठी. त्यानंतर हा तुमच्या पाठ्यपुस्तकातील दुसरा उत्तर असणार आहे मित्रांनो. त्यावर तुम्हाला 8 मार्काच्या कृत्या विचारलेल्या आहेत. त्या कृत्य कोणत्या आहेत आपण पाहून घेऊया. याचा PDF तुम्ही पाहिजे असेल तर कमेंट करा मित्रांनो, PDF देतो तुम्हाला लगेच. त्यानंतर याच्यावर उत्तर लिखे म्हणून आले, ह्याची तुम्हाला एका शब्दात नाहीतर एका वाक्यात उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर कृती पूर्ण करायचं आहे मित्रांनो तुम्हाला. त्यानंतर इथे हे पहा मित्रांनो, बॉक्स भरायचे नुसते, जास्त काय अवघड नाही. आणि खालती दिलेले हे उपसर्गयुक्त शब्द लिहायचा आहे आणि त्याला उपसर्ग प्रत्यय लावून शब्द पुन्हा द्यायचा आहे मित्रांनो. शब्दयुग्म तुम्हाला शोधून लिहा असं म्हटलेलं आहे इथे मित्रांनो. आणि तुम्हाला सोमत पण आहे मित्रांनो. करोगे दान पाओगे समाधान या विषयावर म्हणजे 25-30 शब्दामध्ये 2-3-5 ओळीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो हे 2 मार्कासाठी. त्यानंतर हा पठित गद्य दिलेला आहे 4 मार्कासाठी. म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकाबाहेरील उतारा दिलेला आहे मित्रांनो. याचं तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल मित्रांनो. खूप सोपं आहे मित्रांनो, हे पाहून घ्या मित्रांनो. त्यानंतर 4 मार्कासाठी याच्यावर कृती विचारलेली आहे मित्रांनो. पाहून घ्या 2 मार्कासाठी काय विचारलेलं आहे मित्रांनो. हे तुम्हाला सर्व उतार्यावरून शोधून लिहायचं आहे मित्रांनो. 2 मार्काला सोमत विचारलेलं आहे. ज्ञान देण्याचे ज्ञान बढ़ता आहे त्याच्यावर. त्यानंतर पद्य म्हणजे कविता मित्रांनो. त्याच्यावर 12 मार्कासाठी प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो. पठित पद्यांश मित्रांनो विचारलेले आहे 6 मार्कासाठी मित्रांनो. ही कोणती कविता आहे कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. या कवितेवर आधारित उत्तर लिखे म्हणून आले मित्रांनो. तसे तुम्हाला एका शब्दात उत्तर लिहायचं आहे. वचन में क्या है, संचय में क्या है असं मित्रांनो डोकं लावून तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. विलोम शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे मित्रांनो. एक जोडी लिहायची आहे मित्रांनो कोणती पण. आणि यांचं वचन ओळखून द्यायचं मित्रांनो तुम्हाला. भारत एक वचन मित्रांनो तुम्हाला वचन लिहायचं मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल. त्यानंतर त्या कवितेतील शेवटच्या 4 ओळींचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे 25 ते 30 शब्दात. म्हणजे 4-5 ओळींमध्ये याचा अर्थ लिहायचा आहे थोडक्यात तुम्हाला शेवटच्या 4 ओळींचा. त्यानंतर अजून एक तुम्हाला कविता दिलेली आहे पठित पद्य म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकातील कविता दिलेली आहे 6 मार्कासाठी. ते 6 आणि हे 6 12 मार्क मित्रांनो.
कविता कोणती आहे सांगा मला मित्रांनो. त्यानंतर इथे दिलेले आहे 2 मार्कासाठी कृती दिलेले आहे. निम्नलिखित विधान सत्य असत्य लिहायचं आहे मित्रांनो. सत्य आहे हे असत्य आहे ते लिहायचं आहे तुम्हाला. आणि या दुष्ट विद्वान या शब्दांसाठी तुम्हाला कवितेत कोणते शब्द आलेले आहेत ते लिहायचं आहे मित्रांनो. लिंग ओळखून लिहायचं आहे मित्रांनो. तुम्हाला फक्त लिंग पुल्लिंग स्त्रीलिंग आहे ते ओळखून लिहायचं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न विचारलेला आहे कोणत्याही 2 पंक्ती म्हणजे 2 ओळींचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे मित्रांनो 25 ते 30 शब्दात. त्यानंतर पूरक पठण 8 मार्कासाठी विचारलेला आहे विभाग 3. त्यानंतर तुम्हाला एक उत्तरा दिला जातो त्यानुसार तुम्हाला कृत्या सोडवायचे मित्रांनो. 4 मार्कासाठी दिलेला आहे. हा उत्तर नीट पाहून घ्या मित्रांनो. PDF डाउनलोड करून घ्या. पाहिजे असेल तर मला PDF कमेंट करा. तर मित्रांनो इथे काय बॉक्स भरायला दिले आहे ते तुम्ही भरून घ्या मित्रांनो. सहमती दिलेली आहे. त्यानंतर एक कविता दिलेली आहे मित्रांनो. कवितेवर 4 मार्कासाठी कृती दिलेली आहे. एकूण 8 मार्क इथे 70 मित्रांनो घ्या. त्याच्या मित्रांनो जोड्या जुळवायच्या तुम्हाला खूप सोपे प्रश्न आहे मित्रांनो. त्यानंतर सोमत तुम्हाला लिहावंच लागेल मित्रांनो. बाकीचे जे काही पेपर असतात त्यामध्ये सोमत लिहावेच लागते. त्यानंतर व्याकरण दिलेले आहे 14 मार्कासाठी. व्याकरणमध्ये तुम्हाला काय काय लिहायचं शब्दभेद लिहायचा आहे मित्रांनो. एक अव्यय का अर्थपूर्ण वाक्य की जे धीरे धीरे लेखींचा वाक्यात उपयोग करायचा आहे मित्रांनो. तुम्हाला अर्थ सांगू. त्यानंतर संधी विच्छेद लिहायचा आहे मित्रांनो. त्यानंतर सहाय्यक क्रिया ओळखून द्यायची आहे मित्रांनो. त्याचा मूळ रूप देखील लिहायचं आहे तुम्हाला. त्यानंतर प्रथम त्याचे प्रश्नार्थक रूप लिहायचं आहे मित्रांनो. खूप सोपं व्याकरण आहे मित्रांनो तुम्हाला. त्यानंतर मुहावरीचा अर्थ लिखे म्हणून सांगितले आहे तुम्हाला. म्हणीचा अर्थ लिहायचा आहे मित्रांनो किंवा आठवाला त्याला दुसरा प्रश्न आहे. तुम्हाला म्हण एक दिले जाते त्याचं वाक्यात उपयोग करून घ्यायचा आहे मित्रांनो. का फुटणं हात फेरणं याचं तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे मित्रांनो. त्यानंतर एक कारक परिचार रोज का भेदले किंवा सांगितलेले आहे 2 त्याच्यातलं मित्रांनो. तुम्हाला बघा काय काय आहे तो व्याकरण सगळं आधारित आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही पाहू शकता काय काय प्रश्न आलेले आहेत ते. भविष्य काळ भूतकाळ करा म्हणून सांगितलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर आधार पर भेद लिखे म्हणून सांगितलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो शुद्ध करून लिहा असं सांगितलेलं आहे. कोणत्याही 2 वाक्यांना शुद्ध करून लिहायचं आहे मित्रांनो. त्यानंतर उपयोजित लेखन 26 मार्कासाठी विचारलेलं आहे. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे उपयोजित लेखन 26 मार्क आहेत मित्रांनो. याला तुम्हाला स्वतः सोबत तुमच्या मनाने लिहायचं असतं मित्रांनो. त्यामध्ये पत्रलेखन येतं. पत्रलेखनला अथवा 2 दिलेले आहेत. 2 कुठले तरी एक पत्र तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो. त्यानंतर गद्य आग्रह प्रश्न निर्मिती करायची आहे तुम्हाला. यामध्ये तुम्हाला पॅरेग्राफ वाचून तुम्हाला त्याच्यावर प्रश्न तयार करायचे मित्रांनो. त्यानंतर वृत्तांत लेखन लिहायचं आहे. वृत्तांत लेखन स्वातंत्र्य दिनवर वृत्तांत लिहायचं आहे तुम्हाला. त्याला अथवा कहाणी लेखन आहे. गोष्ट किंवा वृत्तांत लिहू शकते तुम्हाला. माझ्या मते तुम्ही गोष्ट लिहा ते खूप सोपे असते मित्रांनो. काही लिहिलं तरी मार्क मिळतात. त्यानंतर विज्ञापन लेखन दिलेले आहे. विज्ञापन तयार करायचं आहे मित्रांनो क्रीडा शिबिरवर. त्यानंतर मित्रांनो निबंध लिहा म्हणून सांगितलेलं आहे. निबंध लिहायचा आहे खालती कोणत्याही एका 7 मार्कासाठी तुम्हाला निबंध असणार आहे. मोस्ट IMP मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत.